नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शेरकर, कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जो आहे तो केळीच्या प्लॉटमध्ये आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की लागवडीपासून जे हार्वेस्टिंग आहे तोपर्यंत आपल्याला केळीमध्ये काम करत असताना खूप साऱ्या ज्या काही समस्या असतात तर त्यांना आपण फेस करत असतो. तर त्या फेस करत असताना ज्या काही समस्या वगैरे जाणवत असतात तर त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशीच एक समस्या बऱ्याच केळीच्या प्लॉटमध्ये आपल्याला जाणवत असते. बऱ्याच म्हणण्यापेक्षा प्रत्येक केळीच्या प्लॉटमध्ये ही आपल्याला समस्या जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळत असते. तर ती समस्या कोणती आहे? तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस झाड हे वाढत असतं तर त्यावेळेस काय होत असतं की जे काही खालचे पानं वगैरे आहेत तर ते आपल्याला पिचकून पडलेले पाहायला मिळतात, आपल्याला मोडून पडलेले पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, हे असं कशामुळे होतं तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज असतो की ज्यावेळेस झाड वाढत जातं, खालची पानं पिचकून पडतात, मोडून पडतात, त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की जे काही पानं आहेत तर ते कुठल्या तरी अन्नद्रव्याची कमतरतेमुळे आपल्याला त्यांना असं वाटतं की कुठलं तरी अन्नद्रव्य याच्यामध्ये अनबॅलन्स झालेलं आहे, त्यामुळे ही पानं जे काय आहेत तर ते मोडून पडत आहे. तर ते शेतकरी काय करतात, बऱ्याच वेळा जे काय फर्टिलायझरचे शॉप आहे तिथं जातात, त्यांना सांगतात की असं असं झालंय, पानं पिचकून पडलेले आहेत. मग ते याच्यावरती काय देतात, एकतर कॅल्शियम देतात किंवा दुसरं काहीतरी अन्न घटक असतात त्याच्या जे काय मायक्रोन्युट्रिएंट असतात त्याचं डोस देतात किंवा हे सोडा म्हणतात किंवा स्प्रेच्या माध्यमातून ते आपल्याला करायला होतात. तरी त्याचा कुठेही आपल्याला फायदा झालेला, जे काय पानं पिचकून पडतात तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण ही कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता नाही किंवा जे काय एखादं कुठलं फर्टिलायझर कमी झालं जास्त झालं याचा आपल्याला याच्यामध्ये काही परिणाम दिसत नाही. तर हे म्हणजे फर्टिलायझर आणल्याच्या नंतर, मायक्रोन्युट्रिएंट आणल्याच्या नंतर जो काही खर्च आहे तर तो आपल्याला तिथं वाढलेला पाहायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, जे काही हे पानं पिचकून पडण्याचं कारण आहे तर यामध्ये दोन कारण आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे ज्यावेळेस झाडाची उंची होते, झाड वाढत असतं, ज्यावेळेस बागेमध्ये जो काही सूर्यप्रकाश आहे तर तो सूर्यप्रकाश येण्यास म्हणजे ज्यावेळेस सूर्यप्रकाश येणं बंद होतं बागेमध्ये, खूप साऱ्या प्रमाणामध्ये त्याची कमतरता कमी होते. तर ज्यावेळेस पूर्णपणे बाग पानांनी झाकून गेले असते त्यावेळेस सूर्यप्रकाश जो आहे तर तो आपल्याला बागेमध्ये खूप साऱ्या प्रमाणात कमी आलेला पाहायला मिळतो. त्यावेळेस जे काय होतं, जे काही खालचे पान आहेत तर त्यामध्ये जे काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असेल किंवा अन्ननिर्मितीची जी काही प्रक्रिया असेल तर तिचा वेग आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक झाड हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून प्रत्येक झाड हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतं. ज्यावेळेस बागेमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये सावली पडत असते त्यावेळेस जे काही खालचे पानं आहेत तर ते अन्ननिर्मिती जे काय आहे तर त्याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस त्या पानांमधले अन्ननिर्मितीचा वेग कमी झालेला पाहायला मिळतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कमतरता निर्माण होऊन ते पान आपल्याला तिथं पिचकलेलं पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपले वेन होण्याचे टाइम असतो तर त्यावेळेस आपल्याला ही समस्या आपल्या प्लॉटमध्ये जाणवू शकते. तर त्यावेळेस काय होत असतं, ज्यावेळेस झाडामध्ये कमळ तयार झालेला आहे तर त्याला फोर्सफुली किंवा फोर्सने वर आणण्याचं काम हे जे काही अन्न घटक असतात किंवा जे अन्न निर्मिती केलेली असते तर ते करत असतात. जे काय अन्न तयार केलेलं आहे ते पूर्णपणे जे काही कमळ आहे किंवा जो झाड आहे तर ते घेण्याचं काम करत असतं. त्यावेळेस काय होतं, जे काय अन्न घटक आहेत तर ते पूर्णपणे कमळाकडल्या साईडला गेल्यामुळे जे काही खालचे पान आहेत तर ते तिथे कमकुवत झालेलं पाहायला मिळतात. आणि हेच कमकुवत झाल्याच्या नंतर जे काही खालचे पान आहेत तर ते पिचकून पडलेले, मोडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. की शेतकरी मित्रांनो, असं समजून जाऊ नये की याच्यामध्ये कुठल्या तरी अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा हे खत जास्त झालं, हे खत कमी झालं, याच्यामध्ये अनबॅलन्स झाला त्यामुळे हे खालचे पानं पिचकून पडले, तर याच्यामध्ये असा काही प्रॉब्लेम नसतो. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.